राज्यभरात हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यातही उष्णतेचा कहर पाहायला मिळतो। आज नंदुरबार शहराचं तापमान 44 अंशांचा टप्पा गाठला असून नागरिक उकाड्यानं हैराण झाले। दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाटे, कमी आर्द्रतेमुळे उष्णतेची तीव्रता अधिक वाढल्याचं हवामान अभ्यासकांचं मत आहे। पुढील महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। विदर्भातील काही शहरात तापमानाचा पारा 46 अंशांच्या जवळ जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली। हवामान विभागाचा हा अंदाज प्रत्यक्षात उतरतोय की काय अशी शक्यता निर्माण झाली, कारण आज सकाळी अकोला जिल्ह्यातील तापमानाचा पारा तब्बल 43.8 अंश सेल्सिअस नोंदवला गेला। शिवाय काल अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती। पुढील 2 दिवस अकोल्यातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। मी सध्या उभा आहे जगातील सर्वाधिक उष्ण असलेल्या शहरापैकी एक असलेल्या अकोल्यामध्ये, आणि अकोल्यात दररोज उष्णतेचे नवनवे उच्चांक आपल्याला पाहायला मिळतात। काल अकोल्याचं तापमान जे आहे ते होतं तब्बल 45.6 अंश सेल्सिअस, आणि आज जे आहे आजचं तापमान हे कालच्यापेक्षा अधिक असल्याचं जाणवतंय, आणि अक्षरशः एखाद्या शेकोटीपासून पाशी आपण उभा आहोत का असा जो भास आहे तो होता। आणि सर्वाधिक गजबजलेला जो चौक आहे अकोल्यातला तर हा जिल्हाधिकारी कार्यालय चौक आहे। आपण पाहतोय की या दुपारच्या वेळेला रस्त्यावर गर्दी फार कमी तुरळक गर्दी दिसते, आणि एक अघोषित संचारबंदी अकोल्यामध्ये असल्यासारखी वाटते। आणि आज जे तापमान आहे कालच्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त करण्यात येते, आणि आजचं वातावरण अकोल्यात तसंच आहे। दुपारच्या वेळेला जे अकोलेकर रस्त्यावर असतात, आज रविवारचा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत फिरण्याचा दिवस आहे। मात्र या सध्याच्या वेळेला दुपारी अकोल्यावर तुम्हाला फार कमी लोक दिसत नाही आहेत, आणि सीट पाकडून असणं ज्याला म्हणतात त्याचा अनुभव जो आहे ते अकोल्यात सुद्धा येत आहे। आणि त्यामुळे एबीपी माझाही तुम्हाला आवाहन करते की काम असेल तरच घराबाहेर पडा आणि या तापमानापासून उष्णतेपासून स्वतःला वाचवा। उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला। वाशिम शहरात 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। यंदाच्या हंगामात वाशिम जिल्ह्यानं सलग तिसऱ्यांदा 44 अंश सेल्सिअस तापमानाचा टप्पा गाठला। दरम्यान नागरिकांनी काम असेल तरच दुपारच्या वेळी घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतर आज त्याचे परिणाम वाशिम जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत। सलग तिसऱ्यांदा 44च्या वर वाशिम शहराचं तापमान गेल्याचं नोंद झाल्याचं आता पाहायला मिळतं आहे। 11 ते 4च्या दरम्यान उन्हात कोणीही बाहेर पडू नये, आणि जर काही महत्त्वाचे काम असेल पडत असाल तर डोक्यावर टोपी असेल, शेला असेल किंवा गमछा असेल हे बांधूनच बाहेर पडा असं प्रशासनानं वेळोवेळी आवाहन केलं जात आहे। जसा जसा उन्हाळा तीव्र होत चाललेला आहे तसं तसा उन्हाच्या जे तापमानाचा पारा आहे तोही तीव्रतेनं चढत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। या वर्षीच्या हंगामात सलग तिसऱ्यांदा 44च्या वर तापमान गेल्याने नागरिकांना खबरदारी घेण्याचे उपाय आणि त्याबरोबर काळजी घेण्याचं आवाहनही प्रशासनाकडून केलं गेलेलं आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। पुणे शहरात तापमानाचा पारा 40 पार गेला। हवामान विभागानं पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज देखील व्यक्त केलाय। काल पुण्यात 40.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं, तर लोहगाव परिसरात तापमान 42 अंशांवर होतं। गेल्या 2 दिवसांपासून तापमानात सातत्यानं 40 पार असल्यानं नागरिक उकाड्यानं त्रस्त झाले आहेत। राज्यासह पुण्यात मागील 4 ते 5 दिवसापासून सातत्याने तापमानात वाढ होताना दिसते। आज पुणे शहरामध्ये जवळपास 41 डिग्री इतकं तापमानाची नोंद झालेली आहे, आणि रस्त्यावर जर आपण बघितलं तर खूप कमी प्रमाणात लोकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आता मी पुण्यातील अलका टॉकीज चौकामध्ये आहे, जिथं नेहमी लोकांची वर्दळ असते। मात्र बघितलं तर दुपारच्या वेळी काही दुकानं देखील आपल्याला बंद दिसत आहेत। आज सुट्टीचा दिवस आहे, लोक खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असतात, मात्र ते देखील दुपारी या कडक उन्हात बाहेर पडणं या ठिकाणी टाळत आहेत। त्याचबरोबर डॉक्टरांकडून देखील सल्ला देण्यात आलेला आहे, या कडाक्याच्या उन्हामध्ये बाहेर पडू नका, खूप कडक ऊन आहे, त्यामुळं खूप गरजेचं काम असेल तरच टोपी असेल, सनकोट असेल किंबहुना जॅकेट घालूनच बाहेर निघावं। त्यामुळं लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी गई, एबीपी माझा, पुणे। मुंबईत उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून एप्रिल महिन्यातच तापमान 39 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय। उष्णतेच्या लाटेच्या इशाऱ्यानंतर हा पारा अधिकच वाढल्याचं पाहायला मिळते, त्यामुळे उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकर सध्या घरातच थांबणं पसंत करतायत। मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला आहे। आपण आहोत सध्या मुंबईचं पूर्व उपनगरात भांडूप या ठिकाणी आपण पाहिलं तर आज जे आहे मुंबई शहरात आहे तर दुपारची वेळ आहे। खरं तर
एकूण 40 डिग्री अंश सेल्सिअस जे आहे टेम्परेचर आहे, जे तापमान आहे ते आज मुंबईत पोहोचलं आहे. चक्क आपण पाहिलं तर हवामान विभागाकडून आहे ते 2 दिवस रविवार आणि सोमवार उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. चक्क यानंतर आपण पाहिलं तर एप्रिल महिन्यामध्ये आहे तो खरं जे आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तापमानामध्ये वाढ झाली आहे. मुंबई शहरात आहे टेम्परेचरमध्ये तापमानामध्ये बदल वाढणार आहे. त्यामुळे घरीच राहावं जर काम नसेल, त्यामुळे मुंबईकरांनी देखील याला पसंती दिली आहे. आणि आपण रस्त्या बघितलं सुसाट आहेत या ठिकाणी आणि लोक जे देखील आहेत या उन्हापासून आहे वाचण्यासाठी घर असेल की ते सुरक्षित जागा असेल अशा ठिकाणी जाण्यापासून पसंती दिला आहे. कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई. हिंगोली जिल्ह्याचं तापमान गेल्या काही दिवसांपासून 40 अंशांच्या पुढे गेले. त्याचा थेट परिणाम आता जलसाठ्यांवर दिसू लागलाय. हिंगोली जिल्ह्यातील अनेक लघुसिंचन प्रकल्प, तलाव आणि धरणांनी तळ गाठला. त्यामुळे अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भर उन्हात भटकंती करावी लागते. दरम्यान जिल्ह्यातील 30 लघुसिंचन प्रकल्पांची परिस्थिती देखील चिंताजनक बनल्यानं प्रशासनानं पाणी प्रश्नावर तातडीनं तोडगा काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मी सध्या हिंगोली जिल्ह्यातल्या वडद तलाव परिसरामध्ये आहे आणि हे तलावाचं पात्र आहे आणि आपण या ठिकाणी बघताय तलावाचं पात्र या ठिकाणी पूर्णपणे कोरडं ठाक पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या तलावावर जवळपासच्या 4 ते 5 गावाच्या पिण्याच्या पाण्यासह जवळपासच्या शेतीचं नियोजन असतं, परंतु तलाव कोरडा ठाक पडल्यामुळे येथील शेतकरी गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हैराण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. 9 तलावांची जोत्याखाली पाणी पातळी आहे तर 4 तलाव कोरडे ठाक पडलेले आहेत. 14 तलावांची पाणी पातळी 0 ते 25% इतकी असून 26 ते 50% पाणी पातळी असलेले एकच तलाव आहे. अशी या छोट्या मोठ्या सिंचन प्रकल्पाची पाणी पातळीची परिस्थिती आहे. प्रशासनाच्या वतीने संपूर्ण पाणी टंचाईची पाणी पातळीची परिस्थिती बघावी आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नियोजन करावं अशी मागणी आता गावकऱ्यांच्या वतीने सर्व जे जिल्ह्यातील नागरिक आहेत त्यांच्या वतीने केली जात आहे. माधव दिपके, ABP माझा, हिंगोली. जळगाव शहरात सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढला असून तापमानाचा पारा 43 अंशांच्या पुढे गेला. वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळावा आणि शहरात थंडावा निर्माण व्हावा यासाठी जळगाव शहर महापालिकेतर्फे शहरातील प्रमुख चौकांमध्ये टँकरद्वारे पाणी मारण्यात येत आहे. महापौर दीपमाळा काळे यांच्या निर्देशानुसार आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करत महानगरपालिकेनं ही मोहीम राबवली. दुपारच्या कडक उन्हात रस्ते तापल्यानं निर्माण होणारी उष्णता कमी करण्यासाठी 2 टँकरच्या मदतीनं महत्त्वाच्या ठिकाणी हे पाणी मारण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात तापमानानं तब्बल 44 अंशांचा टप्पा गाठलाय. जनजीवन विस्कळीत झालं असून दुपारच्या वेळेत गदबदलेले रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणारे नागरिक चेहरा आणि कान झाकूनच घराबाहेर पडत आहेत. दरम्यान वाढत्या उष्णतेचा फटका केळीबागांना देखील बसला असून हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालंय. तसंच वाढत्या उष्णतेमुळे ट्रान्सफॉर्मरला आगी लागण्याच्या घटनेत देखील वाढ झाली आहे. सध्या उन्हाळ्याचा कडाका वाढत असला तरी उजनी धरणाच्या कालव्यातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले. आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली. यंदा म्हणावा तेवढा टंचाईचा त्रास जिल्ह्याला जाणवणार नसून टँकरची मागणी देखील कमी असेल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे. पिण्याच्या पाण्याचा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. 30 ऑगस्टपर्यंत पिण्याचा पुरेल एवढा पिण्याचा साठा राखीव करून मग बाकीच्या पाण्याचा विनियोग जो शेती पाण्यासाठी अन्य करण्यासाठी करावा अशा पद्धतीच्या सूचना आहेत. आम्ही निर्णय घेतला, परंतु कालवा समितीने जर निर्णय घेतला तर शासन मान्यता घेण्याच्या सूचना या प्राप्त परिस्थितीमध्ये होत्या. त्या अनुषंगाने आम्ही जलसंपदा खात्याची मान्यता तातडीने घेतली. मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली आणि 2 दिवसापूर्वी पाणी सुटलेलं आहे. आता शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी शेती पाण्याचा विषय मार्गी लागेल. हिंगोली जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. पिण्याच्या पाण्यासाठी माणसांप्रमाणेच वन्य प्राण्यांची अवस्था बिकट झाली आहे. वडद तलाव पूर्णपणे कोरडा पडल्यानं रोही, हरणांसह इतर प्राणीही पाण्याच्या शोधात वणवण फिरतायत. वनविभागाकडून जारी करण्यात आलेल्या पाणवठ्यांचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र चिंताजनक असल्याचं चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा 40 पार गेला. या कडक उन्हाचा फटका फक्त नागरिकांनाच नाही तर प्राणी संग्रहालयातील प्राण्यांनाही बसतोय. सिद्धार्थ उद्यानातला वाघ आणि सिंहांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून त्यांना दिवसातून 4 वेळा आंघोळ घालण्यात येते. प्रत्येक पिंजऱ्यात कूलर लावून त्यांना उकाड्यापासून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातोय. उन्हाच्या झळांमुळे या प्राण्यांना धाप लागण्याची समस्या जाणवत असल्यानं त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झालंय. पाण्याचा पुरेसा साठा, सावलीची व्यवस्था आणि थंडावा मिळावा यासाठी विविध उपाय हे राबवले जात आहेत.
हवामान विभागाने एकीकडे राज्यभरात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला. प्रशासनाकडून ठिकठिकाणी खबरदारी घेण्याचे निर्देशही देण्यात आले. मात्र बुलढाण्याच्या मलकापूर शहरात चौथीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 44 अंश सेल्सिअस तापमानात घेण्यात आली. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना 3 पत्र्याच्या खोलीत परीक्षेसाठी बसवण्यात आल्यानं पालकांनी संताप व्यक्त केला. एकीकडे उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होते तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी शिक्षण विभाग हे दुर्लक्ष करत असल्याचा खेळ करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. जिल्हाधिकारी फाळके साहेबांनाही बोललो. काय म्हणले ते बोलले एका वर्गात 3 पंखे लावलेले आहे. म्हटलं तर 3 नाही 4ही पंखे असले तरी टिनाची हवा शेवटी गरमच येणार आहे. हां. तुम्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली मान्य आहे, पण मुलं पेपर देतील की पाणी पितील. परभणीमध्ये एका 37 वर्षीय तरुणाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. मृत शिवाजी कांबळे हे नाशिकचे रहिवासी आहेत. घरगुती कार्यक्रमासाठी ते परभणीत आले होते. दिवसभर उन्हात फिरल्यानं चक्कर येऊन त्यांचा मृत्यू झाला अशी तक्रार त्यांच्या भावानं नोंदवली. वैद्यकीय तपासणी अहवालानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. दरम्यान परभणी जिल्ह्यातील तापमान हे 42 अंशांवर पोहोचले. दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन आहे. यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांसाठी प्रथमच चिपळूण ते दिवा स्पेशल मेमू ही धावणार आहे. कोकण मार्गावरील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला. ही विशेष गाडी 1 मे पासून 7 जूनपर्यंत धावेल. आठवड्यातून 3 दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवारी चालवली जाणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या काळातील प्रवाशांची गैरसोय कमी होईल तसंच वाढत्या गर्दीवर काही प्रमाणात नियंत्रण येईल. बंधू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अशोक खरातला न्यायालयीन कोठडीत धोका असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. बंधू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यासाठी पोलीस कोठडी संपल्यानं व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. सरकारी पक्षाकडून अशोक खरातची पोलीस कोठडीचे हक्क राखून न्यायालयीन कोठडीची मागणी केली. अशोक खरातला साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. ज्या विभागाचे लोक यामध्ये सहभागी आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करू असं बावनकुळे म्हणाले. तसंच जमीन खरेदी करण्यात आणि जमीन लाटण्यात आणि आर्थिक व्यवहारात ज्यांचा पूर्णतः सहभाग दिसतोय त्याबाबत SIT रिपोर्ट पाठवणार असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय. महसूलने हा विचार केला आहे की जे काही आमची SIT आहे या सर्व प्रकरणाची SIT ज्या ज्या अधिकाऱ्याचे नाव मला पाठवत आहे त्याचा अंतिम रिपोर्ट येणार आहे. त्यात महसूलच्या अधिकारीचे नाव येतीलच आमच्याकडे. मी एकच सांगेन हे लोक बडतर्फ होत अशोक खरातला साथ देणार. बंधू अशोक खरातच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ विशेष तपास पथकाच्या हाती लागलेत. आचारीच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती आहे. महिलांसोबतच्या कृत्यांचं CCTV फुटेजही समोर आल्याचा दावा केला जातोय. ऑफिस बॉय नंतर आता आचार्यानंही या प्रकरणातील कारनाम्यांचा भांडाफोड केल्याचं सांगितलं जात आहे. TCS कंपनीच्या प्रकरणातील फरार आरोपी निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम असल्याची माहिती समोर आली. आरोपींचे मोबाईल तपासण्यात आले. यात कॉलिंग डिटेल्समधून कनेक्शन उघडकीस आलं. नोकरी सोडल्यानंतरही आरोपींची निदा खान सतत संपर्कात असल्याची माहिती समोर आली. दानिश शेखच्या मोबाईलमधून फोटो आणि संशयास्पद व्हिडिओ देखील SITच्या हाती लागलेले आहेत. सोलापुरात अल्पवयीन गर्भधारणेच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं. आणखी 4 अल्पवयीन गर्भवती या आढळून आलेल्या आहेत. महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. 34 अल्पवयीन मातांप्रकरणी चौकशी सुरू झाल्यानंतर डॉक्टर वर्गही सतर्क झाला. दरम्यान महानगरपालिकेकडून सर्व प्रसूतिगृहातील वर्षभरातील बाळंतपणाची फेर तपासणी सुरू करण्यात आली असून 4 सदस्यांची 7 पथकंही स्थापन करण्यात आली आहेत. या सगळ्या प्रकरणी दोषींवर कारवाई करणार असल्याचा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरेंनी दिला आहे. प्रशासनाने त्याची तातडीने चौकशी केली पाहिजे. तसं असेल तर कारवाई केली पाहिजे. अशा कुणाला बेर करता कामा नये. त्याची चौकशी करण्याच्या सूचना या निमित्तानं मी देईन आणि अशा घटना घडू नयेत भविष्यामध्ये याची काळजी घेतली जाईल. अशी कुणीही माहिती लपवली, अशा पद्धतीचं कृत्य कुणीही केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. लग्नपत्रिकेवर वधूवराची जन्मतारीख बंधनकारक करण्याची शिफारस बाल हक्क आयोग राज्य सरकारकडे करणार आहे. बालविवाह टाळण्यासाठी बाल हक्क आयोगाची ही कल्पना असल्याची माहिती आयोगाचे सदस्य संजय लाखे पाटील यांनी ABP माझाला दिली. राज्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत चाललंय आणि एककडे आपण सामाजिक चळवळीमधून बालविवाह थांबले पाहिजे असा प्रयत्न करतोय.
त्याचबरोबर ही जर जन्मतारीखच्या पत्रिकेवर छापली तर मोठ्या प्रमाणावर या प्रकाराला प्रतिबंध बसेल असं आमचं मत आहे. म्हणून आम्ही राज्य सरकारला विनंती केली आणि आपल्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला विनंती करतो की तातडीने या बाल हक्क आयोगाच्या सूचनेची अंमलबजावणी करावी आणि लग्नपत्रिकेवर मुलाची आणि मुलीची ही जन्मतारीख लिहिणं हे कंपल्सरी करावं. यवतमाळमधील डायाभाई मावजी मजिठिया आयुर्वेदिक महाविद्यालयात रॅगिंगचं गंभीर प्रकरण उघडकीस आलं. BA-MS प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी नवी दिल्लीतील UGC अँटी रॅगिंग हेल्पलाईनवर ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर अँटी रॅगिंग समितीकडून सखोल चौकशी करण्यात आली. तक्रारीच्या अनुषंगाने महाविद्यालयातील टीमच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांचे जबाब घेऊन चौकशी करण्यात आली. रॅगिंग प्रकरणामध्ये दोषी असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना 6 महिन्यासाठी रस्टिगेट करण्यात आलेलं आहे, काही विद्यार्थ्यांना आर्थिक दंड लावण्यात आलेला आहे आणि काही विद्यार्थ्यांना समज देऊन यानंतर अशी वागणूक ते करणार नाही याबाबत त्यांना सक्त निर्देश देण्यात आलेले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसीम देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. रात्रीच्या वेळी गाडीवर दगडफेक करून गाडीची तोडफोड करण्यात आली. गाडीची तोडफोड झाल्यानं शिवसेनेचे नेते वसीम देशमुख थेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गडचिरोलीच्या अहेरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गणेश शहाणे यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून शासकीय सेवेत रुजू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी राज्य शासनाला पत्र लिहून योग्य ती कारवाई करण्याची शिफारस केली आहे. अहिल्यानगरमधील ग्रो मोर मालमत्ता जप्तीचे आदेश देण्यात आले असून सक्षम प्राधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी शासनानं हे पाऊल उचलले. MPID कायद्यानुसार ग्रो मोर संबंधित 5 वित्तीय संस्थांच्या मालमत्ती जप्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत. रायगडच्या लोणेरे हत्याकांड प्रकरणातील आरोपीला 6 दिवसानंतर अटक करण्यात आली. आरोपी अनीस मोहम्मद मालदारला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मोठं यश आलं. दरम्यान आरोपी अनीसला अलिबाग सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मुंबईच्या अंधेरी पोलिसांकडून पहिला रस्ता अनधिकृत फेरीवाल्यांपासून मुक्त करण्यात आला. अंधेरी कुर्ला रोड हा पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा मुख्य मार्ग. मात्र अंधेरी कुर्ला रोडवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले बसत असल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. गेल्या 1.5 महिन्यापासून अंधेरी पोलिसांकडून अंधेरी कुर्ला रोडवर अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली. भिवंडी शहरात महानगरपालिका क्षेत्रातील तलावांची दुरावस्था दिवसेंदिवस गंभीर होते. यापूर्वी शहरात 11 तलाव अस्तित्वात असताना आज केवळ 5 तलाव उरलेत. त्यांचीही मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली. गणेश विसर्जनासाठी या तलावांचा वापर होतो, मात्र स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यानं तलावांच्या पाण्यावर हिरवा तवंगा साचला. या तलावात मोठ्या प्रमाणात कचरा, घाण, प्लास्टिक तसंच तलावांमध्ये ड्रेनेजचं पाणी मिसळत असल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे. झाडाचं सुशोभीकरण केलं पाहिजे, लाइटिंग लावले पाहिजे. दुरावस्था या ठिकाणी झालेली दिसून येते. सगळी पाण्यामध्ये लोक मरतात. 12 कोटी रुपये या तलावासाठी आले होते. सुशोभीकरण झालं, पण त्याची दयनीय अवस्था झाली का की यांनी सुरक्षा रक्षक किंवा याची देखरेख निगा ठेवली नाही. तलावाचं पूर्ण गटारासारखं परिस्थिती झालेली आहे आणि संपूर्ण आजूबाजूचा शौचालयाचं पाणी येतो. त्यामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, प्रशासनाचा पूर्ण पर्यावरण खात्याचं पूर्ण याकडे दुर्लक्ष होत आहे. वाशिम शहरात सेतू सुविधा केंद्रावर शासनानं ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अतिरिक्त शुल्क आकारून नागरिकांची लूट होतीये. काही केंद्रांचं ठिकाण बदलून अनधिकृतपणे संचालन सुरू असल्याची बाबही उघडकीस आली. या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या आदेशानुसार शहरातील 6 सेतू केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात आली.